काल वाढदिवस झाला दीदीचा, खूप छान मस्त एन्जॉय केलं आणि आता चाललोय दीदीकडे भेटायला. काल वेळच नाही मिळाला. तिकडे जायचं. हे बघ इकडे बघ, इकडे बघ टकलू. अरे देवा, ओढणी देऊ का? चला हे घ्या ना ओढणी. हा पटकन चला. गुड मॉर्निंग, कशा आहात? मस्त ना, मजेतच असाल. मी पण. तर आता चाललो आहे दीदीकडे सकाळी सकाळी. कालचा ब्लॉग तुम्ही बघितला. ताईचा वाढदिवस होता, खूप छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता मला वेळच नाही मिळाला काल दीदीकडे जायला. तर आता चाललोय दीदीकडे. चला तर चला बाबू, सांग सगळ्यांना. बुडो चला. इकडे सांग. हे बघ इकडे बघ, इकडे बघ, सगळ्यांना सांग चला म्हणा. चला चलो. चहा चहा चहा. तुझा पण. अरे लहान मुलांची शर्मी किती लवचिक असते. एकदम क्यूट दिसत होता. कोण? आदडे अशी डायरेक्ट ओपन असते. सगळ्यांना करमत भाऊ. काय म्हणताय? आत्तूकडे सगळ्यांना करमत. बघा कसा खेळतोय, गोडू कसा खेळतोय. आत्तूचं खूप मोठं घर आहे. आत्तूचं काय मोठं घर आहे? दादू आत्तूचं घर किती मोठं आहे. सगळ्यांना छान छान वाटतं. बघा आमचं भाऊ कसं खेळतोय. अभ्यास करतोय. बघा अभ्यास करतोय. अभ्यास करतो भाऊ. गुरु काय करतो? गुरु. आर्या गेलेली होती खाली आणि अक्का गेलेल्या आहेत सविताताईंकडे. मग त्यांची काही भेट झाली नाही, ते संध्याकाळी येणार आहेत. मग आम्ही लगेचच घरी गेलो. आराम वगैरे करून 4 वाजेनंतर ये म्हणे मम्मी. आणि दीदीकडे मस्त आज संध्याकाळचा खूप सुंदर असा बेत आहे आणि काय केलेलं आहे ते आपण बघणारच आहोत. पण आजची संध्याकाळ मस्त एन्जॉय करायची आहे. तर इथे आर्या काय करते? आर्या काय करते तू? काय करते? हा डॉक्टर खेळत होती काय? ओ ब्रेड क्रम्स घरच्या घरी तयार केलेले आहेत दीदीने. नंतर आता हे बटाटे शिजवलेले आहेत इकडे. तर आता इथे छोले पण शिजवून ठेवलेले आहेत. मला वाटतं आहे इथे रगडा पॅटीस होणार आहे असं दिसतंय. तर बघूया. अजून दीदी काही किचन मध्ये आलेली नाहीये. ती तिकडे मुलांकडे होती. म्हणजे ही सोलत ती गेली का. आता कसं लहान मुलं त्रास देतातच. काहीतरी झालं की पळत पळत आईला जावंच लागतं ना. आज ना दीदीला सुट्टी आहे, अक्का घरी नाही आहेत. त्यामुळे मग थोडंसं लहान मुलांना ना कशी सवय असते ना. आर्याला ना आजी बरोबरच राहायची जास्त सवय आहे. तर आजी म्हणजे अक्का आमच्या गेलेल्या आहेत गावाला. तर त्यामुळे थोडंसं आर्याला ना करमत नाहीये आमच्या. चला मग आता काय बनवते दीदी? मी आलू टिक्की बनवणार आहे, पाणीपुरी बनवणार आहे. अरे वा वा वा. मी म्हटलं रगडा पॅटीस समजली होती मी. हा म्हणजे तेच रगडा पॅटीस. का? इकडे पुणे साईडला आलू टिक्की चाट म्हणतात, आपल्याकडे रगडा पॅटीस म्हणतात. ओके चला मग करूया. सकाळी आम्ही येऊन गेलो पण ना 4-4:30ला दीदी म्हटली इकडे या म्हणे, आलू चाट खाऊया. असं काहीतरी वेगवेगळं काही बनवते म्हणे म्हटली होती ती. पण काय झालं, खैरण्या सरांना काही आवडत नाही म्हणून ते काही आले नाही आणि गुरुवारलाही तिकडेच मग राहू दिलं. मग कसं मग तो झोपलेला पण होता आणि आम्ही पटकन खाऊन जाणार होतो. आणि अक्का पण गेलेले आहेत तिकडे सविताताईंकडे. तर त्याच्यामुळे आलू चाट फक्त आता आम्ही 3-4च जण खाणार आहेत. भाऊ इकडे यावा, मस्तपैकी छान एन्जॉय करावं. तर ते चाललेलं आहे. आता तिची तयारी चालली आहे. कारण निखिलमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नेहमी तुम्ही व्हिडिओ बघतात, सगळ्यांचा जीव त्या निखिलमध्ये असतो. त्याच्यामुळे आज त्याच्या आवडीचा बेत आहे का? येस. मी बटाटे सोलायला घेतले होते पण दीदी म्हणते नको करू. का ग? तू निवांत खा, तू मदत नको करू. आज मस्त पैकी निवांत खा. ओके थँक्यू. आज निवांत खा म्हटलीये. स्लाइस होत्या 5 स्लाइस होत्या. 3-4 मिरे घेतले होते. मिरेपूड माझी संपली होती रेडीमेड, मग त्यामुळे मी मिरे कुटून घेतले. अच्छा. आणि हे थोडे पोहे घेतले होते, पोहे दळलेले पोहे. हा आणि बटाटे तिथे किसते का? हो, मला किसून आवडतं. किसून आवडतं मग त्याचं एक जीव होतं छान. अच्छा. तर इथे आपले हे सर्व बटाटे आता किसून होते. थोडासा ठेचा टाकणार आहे आणि लसूण पाकळ्या दळून घेतल्यात.
ठेच्यामध्येच. अरे तर वा. मग तो ठेचा थोडासा घालायचा, अच्छा. मीठ घालायचं चवीपुरतं, हां हां हां. कोथिंबीर घालायची, ओके. बस मग आपल्या टिक्कीचं जे सगळं मिश्रण आहे ते रेडी. रेडी. फक्त मिरे घातले आधी आणि नंतर ठेचा घालणार. ठेचा घालणार. Yes. ठेच्यामध्ये लाल लसूण आहे तिखट- का? हो लसूण आहे. कोथिंबीर? लाल तिखट नाही घालायचं, कोथिंबीर थोडी घालायची अच्छा. लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा ठेचा, आणि मीठ चवीनुसार. मीठ चवीनुसार, आणि ब्रेड क्रम्स मध्येच तू मिरे दळून घेतल्या, आणि पाववाटी पोहे दळले, 1-2 वाटी ब्रेड क्रम्स आहेत. हा. हो हो. आणि बटाटे घेतले मीडियम आकाराचे, जवळजवळ 6 ते 7. 6-7 बटाटे घेतले. हो. भरपूर करते वाटतं. हो. हम्म. आता इथे किसण्याचं काम चालू आहे. मी फक्त गंमत बघणार आहे आणि शूटिंग करणार आहे आज आपल्या ब्लॉगची. कुठे? मी शिल्पाकडे ही रेसिपी बघितली, ती मला खूप आवडली होती. हो का? तुझ्या मैत्रिणीकडे? रेसिपी विचारली. हो, शिल्पा माझी मैत्रीण आहे, मग मी तिला रेसिपी विचारली. हा. म्हटलं मग आज निखिल, नैनिशा, मम्मी येत आहेत, तर मग मी आज ही बनवते सगळ्यांसाठी ओके. काहीतरी डिफरंट. Different. निकुला चमचमीत आवडतं, नैनिशाला चमचमीत आवडतं. ओके. म्हटलं मग आपण ती रेसिपी बनवूया. झाल्या का आलू टिक्क्या सगळ्या तयार? हो हो. आता मी या सेट करून ठेवते, म्हणजे कसं सगळे आल्यानंतर फक्त गरम गरम त्याला शॅलो फ्राय करेल. कोटिंग करून? हा, कोटिंग नाही गरज मम्मी याला. याला काहीच नसतं का? काहीच नाही. ओके. फक्त पॅन मध्ये तेल लावायचं हा हा हा. आणि फक्त दोघं साईडने छान खरपूस भाजून घ्यायचं. अच्छा. तळायचं नाही. तळायच्या नाही. नाही. ओके. अगदी कमी तेलात करते दीदी म्हणजे. तर आता इथे छोले तयार होत आहे आपल्यासाठी. कांदा पण चिरायचा आहे? नाही नाही. कांदा आणि टोमॅटो, 1 टोमॅटो आणि 4 कांदे, अशी पेस्ट प्युरी केली, पेस्ट छोल्यांसाठी करून ठेवली. मला आता मी तशी झाली आहे. नाही सुचत ना? पटापट तेव्हा सगळं ठेवलं ना. ओ बाबू, काय काय चेक? कोणाला चेक करते तू? मला चेक करते. कर कर कर. हे बघ, हे घे. कान चेक कर. कर. कान चेक कर. ये. हा. बापरे, तू डायरेक्ट डॉक्टरचा. कर, कान चेक कर. करत. कान दुखतोय डॉक्टर. इकडचा पण कान दुखतोय, इकडचा पण चेक करा. औषध द्या आता मला. आर्याचे खेळ अगदी वेगवेगळे असतात आणि परफेक्ट अशी बरोबर असे दाखवते की खरंच ती डॉक्टर आहे असं वाटतं. बरं वाटलं आता. आता आम्ही जाऊ. बाय. तिकडे नका फेकू, तिकडे नका फेकू. नो 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 नो. फेकलं. बघू काय देताय तुम्ही मला. खूप छान आहे औषध. थोडस कडू आहे पण चांगलं होतं. हे कडू नाहीये का? कडू नव्हतं हो डॉक्टर. नाही नाही.
करायला येतं ना, त्या ताईंनी काय केलं, ती जाळी काढून घेतली, घाण तशीच टाकून दिली. तर दीदी त्यांना म्हणते, आई नाही येत घ्या करून मजा. काय केलं कारण आजकाल बारीक लक्ष ठेवून असतात त्यांच्याकडे. त्या जर कधी व्यवस्थित काम नाही केलं ना, सारख्या टोकतात त्यांना. 2 चमचे तूप. मग फ्रेश क्रीम टाकायची गरज नाही, ॲडिशनल काही टाकायची गरज नाही. अगदी क्रीमी अशी भाजी लागते. हो. हॅलो तू नाही त्याच्यात नाही. नो टचिंग. टिक्की फ्राय करतीये. यस शॅलो फ्राय. येस. छान आहे की ही रेसिपी खूप छान आहे बरं का. नाही सांगता तुम्ही सोपं एकदम. सिंपल आहे खरंच. आणि निखिल सुद्धा खाईल आमचा. निकुला आवडेल ना. हा खूप मस्त. मला आवडली. टेस्टी लागतं. मला माहित नव्हतं बरं का अजूनपर्यंत आलू टिक्की आता कशी. मला पण जास्त माहिती नव्हतं. तिच्याकडे खाल्लं ना, मला आवडली. ते मी करेन आता हा व्हिडिओ बरं का, एक आता स्पेशल. सगळा चाटचा ठेला बघा इथे लागलेला आहे. चटणी, टिक्की, पाणीपुरी, नंतर चिंचीची चटणी, शेव, काय काय बनवलेलं आहे बघा ना, हिरवी चटणी. आणि आता बसली आर्या. करते चाव 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 चाव. हो मला व्हिडिओ करायचा आहे. बसलेत सगळे बघा इकडे. हो ठीक आहे. ओके. मिठी चटणी. आम्ही इकडे चाट खाल्लं 4:30-5 वाजता आणि लगेच तिकडे खरण्या सरांनी तयारी करून ठेवली होती. ठेवून आले का बॅगा? येस बॅगा ठेवून आलोय. हां आणि आता आम्ही जाणार आहोत. नाशिकला. कुठे जाणार? कुठे जाणार? आम्ही नाशिकला चाललो. आपल्या घरी तुला यायचं तुला. मागे लागलाय बघा तो, कसं मागे लागलाय. जायचं आपल्याला. जायचं हा गुरु. हे बघा काय बघू आपल्याला जायचं आपल्याला. बाय कर आपण बाय कर. आपण बाय कर. आपण बाय सांग. आम्ही चाललो म्हणा. हा बाय कर. आपण बाय कर. बाय आबा. बाय आबा इथेच राहतील का? बरं जाऊ. बाय बाय बाय. तर आता निघालेलो आहोत पुण्याहून नाशिकला जायला. पण गुरु बाळ मागे लागलाय बघा आमच्या. काय गुरु काय करायचं? हा नाशिक जायचं. हा अरे भोपो. आबा कुठे? आबा कुठे? आबा दाखवतो बघा. आबा आहेत ते. आणि आजी आणि गुरु ओ गो बाई म्हणजे सोना. गुरु येतो. ओ गो. अक्का सकाळी वाघोलीला गेल्या होत्या ना, मग त्यांना भेटायला आला आम्हाला. मी निघालो ना नाशिकला यायला, मग ते म्हणे जाताना भेट झाली पाहिजे ना. आर्याला घेऊन आल्या. मग चला मग. चला अक्का निघू आम्ही. हां घेते मी. थांब. चला या. चल बेटा बाय कर. डॅडीला बाय कर. आपण जायचंय तुम्हाला. बरोबर. आम्ही चाललो. बाय बाय कर डॅडीला बाय कर. बाय. हो उद्या सुट्टी ना.
बाय 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 हळू पप बाय बाय गुरु बाय बाय बाळा गुरु यावेळेस मागे लागला, त्याला कळायला लागले थोडंफार, तर त्याला वाटलं आजी बाबा कुठे चालले आपले. तसं निघालो. ट्रॅफिकच्या वेळेलाच खूप रस्त्यात ट्रॅफिक लागली आणि नंतर जेवायची वेळ झाली. मग एका हॉटेलवर, म्हणजे मोक्ष म्हणून हॉटेल आहे, खूप छान आहे, तिथे जेवायला थांबलो. मग आम्ही दीदीकडे रगडा पॅटीस खाल्लेलं होतं आणि खैरनार सरांनी ना इकडे ना आपल्या घरी म्हणजे इकडे पुण्यालाच चांगलं असं जेवण दुपारी झाले म्हणे. मला काय एवढे जास्त भूक, मग आम्ही ना फक्त भाकरी आणि शेवभाजी घेतली. दुसरं जास्त खायला जास्त जण नाही ना, दुसरं काही जास्त आवडत पण नाही. भाकरी चपाती भाकरी कोण भाकरी दे, आपली ज्वारी आणि बाजरीचा हां. दोन बाजरीचा भाकरी. छान आहे ना भाकरी, खाते खूप दिवसातून. परिसर पण खूप चांगला आहे आणि आम्हाला 9:30 वाजले होते जेवायला. आय लाईक मोक्ष छान आहे. मोक्ष एकदम मस्त, जेवण खूप छान झालं. चला तर आता नाशिककडे, चला नाशिककडे. इकडून तिकडे, तिकडून इकडे इकडे. चल. खूप उशीर झालाय आणि रस्त्यात खूपच ट्रॅफिक पण लागली आणि आता 1 वाजल्यामुळे ना मस्त असं आराम करतो आणि दिवसभरचा व्लॉग मी आपल्याला शेअर केलाय. कसा वाटला कमेंट करा आणि आवडला तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन छानशा व्लॉगमध्ये. बाय.